Hello my dear students. Now today we start our practical on the Maxima software. So first we see the calculus of a several variables. Our paper first topic be the function of two variables. Okay. In a regular lecture we already discussed the function of a two variables. Okay. We already know definition of a function of a two variables, and we already solve example on this topic. Okay, in by theoretically here we take a example. See here example 1.1 for the function f of xy. Here x and y are the two variables, so this is the function of a two variables. F of xy is equal to square root of x plus y plus 1 divided by x minus 1. We have to find f of 3 2. That means we have to find the value of the function at x is equal to 3 and y is equal to 2. Okay, now we solve this example by using the Maxima software. Okay, so we already install the Maxima software on your Android mobile. Okay, तुम्हाला मी मागच्या वर्षीच सांगितलेलं आहे की आपण प्रॅक्टिकल्स घेतलेली ऑलरेडी मागच्या वर्षी मॅक्झिमा सॉफ्टवेअरवरती. ओके, तर तुम्ही सर्वांनी ऑलरेडी मॅक्झिमा सॉफ्टवेअर तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. जरी तुमच्याकडनं डिलीट झाले असेल तर ते इन्स्टॉल करून घ्या. आणि जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं माहीत नसेल तर मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ तुम्हाला गुगल क्लासरूमला अपलोड करते, तो तुम्ही बघून इन्स्टॉल करून तुमचे प्रॅक्टिकल स्टार्ट करा. ओके, आता पहिलं एक्झाम्पल जे आहे आपलं ते बघितलंय तुम्ही. ते व्यवस्थित हे जे एक्झाम्पल आहे हे व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, म्हणजे आपण जे सिंटॅक्स करणार आहोत ते तुमच्या लक्षात येते. ओके, कसं सॉल्व केलं आहे. आणि एक्झाम्पल डोळ्यासमोर असलंच पाहिजे डोळ्यासमोर, तेव्हा तुम्हाला ते फंक्शन काय दिलेलं आहे, कुठली व्हॅल्यू फाइंड करायची हे लक्षात येतं. ओके, तर इथे काही लिमिटेशन्स असल्यामुळे मला ते समोर ठेवणं शक्य नाही तुमच्या. तर तुम्ही आत्ता मी ही जी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याच्यावरनं एक्झाम्पल लिहून घ्या व्यवस्थित. ओके, so we start our Maxima software. So search Maxima software. Okay, now here see here percentile I1 means our first input. तर तुम्ही पहिलं इनपुट काय देणार आहे, आपल्याला पहिले फंक्शन राईट करायचं आहे. f of x, y ओपन ब्रॅकेट कंप्लीट कोलन इक्वल टू, सिंटॅक्स कसा देतोय ते बघा, स्क्वेअर रूट SQRT. स्क्वेअर रूटसाठी काय घेतो आपण, SQRT. स्क्वेअर रूट ऑफ काय आहे आपलं फंक्शन, x प्लस वाय प्लस 1 ओपन ब्रॅकेट x प्लस वाय प्लस 1 ओपन ब्रॅकेट कंप्लीट. ओके, ऑब्लिक x minus 1. Here we take a open bracket f of xy colon equal to square root of x plus y plus 1 oblique x plus x minus 1 semicolon, and we enter. So we get the function f of xy is equal to square root of x plus y plus 1 divided by x minus 1. This is our फर्स्ट इनपुट पर्सेंटाईल I1. हे जे आपण सिंटॅक्स लिहिलं हे तुमचं पहिलं इनपुट झालं आणि हे तुमचं फर्स्ट आउटपुट. f of xy is equal to square root of x plus y plus 1 divided by x minus 1. ओके, इथंच तुमचं एक्झाम्पल कंप्लीट होतंय का, नाही. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड f of 3 2. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन ॲट x is equal to 3 and y is equal to 2. सो अवर नेक्स्ट इनपुट सी हिअर पर्सेंटाईल I2. तुम्ही जसं जसं सिंटॅक्स द्याल तसे तसे तुम्हाला हे ऑलरेडी येईल किंवा लगेच नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला दिसेल पर्सेंटाईल I2. ओके, f ऑफ काय पाहिजे आपल्याला 3, 2. सो ब्रॅकेट कंप्लीट अँड सेमिकोलन
इथे सेमिकोलन दिलं नाही तरी तुमचं आन्सर किंवा तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. ओके, वी एंटर, सो वी गेट द आउटपुट स्क्वेअर रूट ऑफ 6/2. ओके, हे तुमचं काय झालं, आन्सर झालं की f(3)(2) म्हणजे ॲट x is equal to 3 and y is equal to 2 function have a value square root of 6/2. okay, so this is our first example. so next example आता पुढचं एक्झाम्पल साठी बघा लगेच पर्सेंटाईल I3 म्हणजे पुढचं तुमचं इनपुट काय आहे. ओके, किंवा तुम्हाला हे एक्झाम्पल करून क्विट करायचं असेल तर इथे जायचं, क्विट म्हणायचं. ओके, आता आपण पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. सो वी कंटिन्यू दिस नेक्स्ट एक्झाम्पल. here we have to plot a graph of a function of 2 variables. अगर 2 व्हेरिएबलचं फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल तर त्याचा ग्राफ तुम्ही कसा प्लॉट करणार आहे. आता इथं ऑलरेडी तुम्हाला काय दिलंय, सिंटॅक्स दिलेला आहे पर्सेंटाईल I3 बघा. तर हा सिंटॅक्स दिलेला आहे डायरेक्टली तुम्हाला. तर इथे फंक्शन काय, EXP म्हणजे एक्सपोनेन्शियल e⁻⁻x² - y² and x varies from -3 to 3 and y varies from -3 to 3. okay, now we plot this function by using the Maxima software. okay, so तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घ्या. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता e⁻⁻x² - y² and x varies from -3 to 3 y varies from -3 to 3. आता हे जे फंक्शन आहे याचा तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर बघा तो ग्राफ कसा प्लॉट करायचा. इथे पर्सेंटाईल I3 मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे बघा, सिंटॅक्स कसा देणार आहे. ॲक्च्युली तिथं बघितलं तुम्ही सिंटॅक्सचा WX प्लॉट होता बरोबर. तर इथे अँड्रॉइड मोबाईलमध्ये करताना तुम्हाला काय करायचं आहे, प्लॉट 3D म्हणायचं फक्त. ओके, प्लॉट 3D ओपन ब्रॅकेट EXP. ओके, EXP अगेन ओपन ब्रॅकेट -x raised to 2 comma -y raised to 2 open bracket complete comma we have to range of x. now we take here close bracket x comma -3 comma 3 close bracket complete comma close bracket y comma -3 comma 3. okay, close bracket complete. and here on starting we take a open bracket, so this open bracket we complete here. so here we take a open bracket. okay, and we take here last dollar. बघा सिंटॅक्स व्यवस्थित बघा काय, प्लॉट 3D EXP -x raised to 2. इथे कॉमा नाही आहे तुमच्याकडनं. एक जरी मिस्टेक झाली, एक जरी साईन राहिलं तरीही तुमचं आन्सर येणार नाही किंवा तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. आता इथे माझ्याकडनं काय चूक झाली होती, -x raised to 2 कॉमा -y raised to 2 झाला होता. इथे कॉमा नाही आहे कारण फंक्शन काय e⁻⁻x² - y². सो हिअर वी राईट -x raised to 2 -y raised to 2. okay, now we take here enter. बघा मी एंटर देते. बघा किती छान ग्राफ इथे प्लॉट झालेला आहे फंक्शनचा. ओके, तुम्ही मॅक्झिमाइज करून बघू शकता. इथे प्लस साइन आहे, मॅक्झिमाइज करा, ग्राफ व्यवस्थित बघा. असं तुम्हाला जर पेपरवरती ड्रॉ करायला सांगितलं असतं तर तुम्हाला ड्रॉ करणं शक्य नसतं बरोबर. हे जे फंक्शन्स असतात कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स आहे बरोबर. साइन एक्स कॉस एक्सचा ग्राफ तुम्हाला प्लॉट करता येईल, बट हे जे कॉम्प्लिकेटेड फंक्शन असतात त्यांचे ग्राफ प्लॉट आपल्याला करता येत नाही. तर मॅक्झिमा सॉफ्टवेअरने तुम्हाला कुठलंही फंक्शन असेल
तर त्याचे ग्राफ काय करता येतील, प्लॉट करता येतील. ओके, लक्षात आलंय. इथे मी अजून एक नोट तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही कम्प्युटरवरती याचा सिंटॅक्स देणार आहे, तर आपण अँड्रॉइड मोबाईलवरती प्लॉट 3D म्हटलेलं आहे, तर तुम्हाला जर ते कम्प्युटरवरती करायचं असेल तर तिथं WX प्लॉट 3D अशी कमांड तुम्हाला द्यावी लागणार आहे. ओके, इथे ऑब्झर्व करा, तुम्हाला साईडला Y दिसतोय, इथे -3 to 3 त्याची रेंज आहे, X दिसतोय -3 to 3 त्याची रेंज आहे. ओके, नाव दिस इज द ग्राफ ऑफ द फंक्शन -x² e⁻⁻x² -y². हे बघा, इथे वरती फंक्शन दिसतंय पर्सेंटाईल e⁻⁻y² -x². ओके, आता तुम्ही इथे जे फंक्शन घेतले आपण e⁻⁻y² -x², त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं फंक्शन टाकून बघा, वेगवेगळ्या रेंज घ्या, x ची वेगळी रेंज घ्या, y ची रेंज घ्या आणि प्लॉट करून बघा तुम्हाला ग्राफ कसा मिळतोय कसा नाही. ओके, खूप इंटरेस्टिंग असं हे मॅक्झिमा सॉफ्टवेअर आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल करण्यासाठी पण इंटरेस्ट येणार आहे. ओके, नाव टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.